नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. कल्याण डोंबिवली महापालिकेत 25 तर कोल्हापूर महापालिकेसाठी 35% मतदान. राज्यात 3 नगरपरिषद, 62 नगरपंचायती आणि 2154 ग्रामपंचायतींसाठी शांततेत मतदान सुरू. बिहार विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी 55 जागांसाठी कडेकोट बंदोबस्तात आज मतदान. येत्या वर्षात 50,000 कोटी रुपयांचे राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प राबवणार नितीन गडकरी. आणि WTA टेनिस स्पर्धेचं विजेतेपद सानिया मार्टिना जोडीकडे. आणि आता सविस्तर वृत्त. राज्यात कल्याण डोंबिवली आणि कोल्हापूर महानगरपालिकेसह 3 नगरपरिषदा, 62 नगरपंचायती तसंच 21 जिल्ह्यातल्या 2154 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान सुरू आहे. मतदान शांततेत व्हावं यासाठी सर्व त्या उपाययोजना करण्यात आल्याचं निवडणूक आयुक्त JS सहारिया यांनी सांगितलं आहे. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत मतदारांचा फारसा उत्साह दिसून येत नाही. आतापर्यंत जेमतेम 25% मतदान झालं आहे. मतदार यादीत असलेली नावं गायब झाल्यानं अनेक मतदार मतदान केंद्रांवर जाऊन निराश झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कल्याणमध्ये सकाळपासून काही ठिकाणी मतदारांच्या रांगा दिसत होत्या, तर डोंबिवलीत बऱ्याच ठिकाणी मतदान केंद्रांवर शुकशुकाट दिसून येत होता. 122 जागांपैकी 3 ठिकाणी उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. 2 प्रभागांवर बहिष्कार टाकण्यात आला आहे. यामुळे 117 जागांसाठी 750 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत. राज्यात सत्तेत असणारे भाजपा आणि शिवसेना या निवडणुकीत आमनेसामने ठाकले असून प्रचारादरम्यान दोन्ही पक्षांनी एकमेकांवर टीकेची झोड उठवली होती. कोल्हापूर महापालिकेसाठी अपवादात्मक प्रकार वगळता मतदान शांततेत सुरू आहे. दुपारी 1:30 वाजेपर्यंत सरासरी 35% मतदान झालं होतं. देशात प्रथमच बायोमेट्रिक मतदानाचा प्रयोग 2 प्रभागात घेण्यात येत आहे. मतदानाच्या दरम्यान किरकोळ वादावादीच्या घटना घडल्या. मतदार यादीतील घोळही काही ठिकाणी दिसून आला. या निवडणुकीसाठी भाजपा ताराराणी महायुती, राष्ट्रवादी जनसुराज्य आघाडी, काँग्रेस, शिवसेना अशी लढत होत आहे. राज्याचे सहकार मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, माजी मंत्री सतेज पाटील आदींनी आपापल्या मतदान केंद्रावर मतदान केलं. 81 जागांसाठी 506 उमेदवारांचं भवितव्य आज मतदान यंत्रात बंद होणार आहे. शिवसेना भाजपासह सर्वच राजकीय पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असल्यानं निकालाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. राज्यात आज नगरपरिषदा आणि ग्रामपंचायतींसाठीही मतदान होत आहे. बीड जिल्ह्यातल्या नवनिर्मित आष्टी, पाटोदा, शिरूर आणि वडवणी नगरपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक आज होत आहे. नागरिकांमध्ये मतदानाचा उत्साह असून अनेक ठिकाणी मतदारांच्या लांब रांगा लागल्या होत्या. सोलापूर जिल्ह्यात 11 तालुक्यातल्या 487 ग्रामपंचायतींसाठीही मतदान सुरू आहे. दुपारी 12 वाजेपर्यंत जिल्ह्यात 33% मतदान झालं आहे. सर्वच ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदारांनी मतदानासाठी गर्दी केली होती. 521 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यापैकी 34 ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवड झाली. त्यामुळे 487 ग्रामपंचायतींसाठी 5013 सदस्य निवडले जाणार आहेत. नांदेड जिल्ह्यात 556 ग्रामपंचायतींसाठी आज सुरू असलेल्या मतदानासाठी मतदारांनी रांगा लावल्या होत्या. सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 61 ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवडणूक झाली. गडचिरोली जिल्ह्यात 6 नगरपंचायत निवडणुकांसाठी चोख पोलीस बंदोबस्तात मतदान सुरू आहे. 102 जागांसाठी 483 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत. सकाळी 7 वाजल्यापासून सर्वच मतदान केंद्रांवर नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. चारमोशी, एटापल्ली, भामरागड, अहेरी, सिरोंचा, मुलचेरा या 6 नगरपंचायती नक्षलवाद्यांच्या दृष्टीनं संवेदनशील मानण्यात येत आहेत. नक्षलवाद्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर जंगल परिसर आणि गावागावात चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीनं दुपारी 3 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 2 आणि 4 मध्ये पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू आहे। जिल्ह्यातल्या मंडणगड ग्रामपंचायतीचं नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच होत असलेल्या निवडणुकीसाठी उमेदवार आणि मतदारांमध्येही उत्साह आहे। 17 जागांसाठी निवडणूक होत असून 54 उमेदवार रिंगणात आहेत। अहमदनगर जिल्ह्यात अकोले, कर्जत आणि पारनेर या 3 तालुक्यांच्या ठिकाणी नव्याने निर्माण झालेल्या नगरपंचायतींसाठी मतदान सुरू आहे। 50 जागांसाठी 184 उमेदवार रिंगणात आहेत। वर्धा जिल्ह्यात आष्टी, करंजा, सेलू आणि समुद्रपूर या 4 नगरपंचायतींसाठी मतदान होत आहे। लातूर जिल्ह्यात जळकोट, चाकूर, देवडी आणि शिरूर अनंतपाळ या 4 नगरपंचायतींसाठी मतदारांचा मोठा उत्साह दिसून येत आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात कसई दोडा मार्गाच्या पहिल्या नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदान शांततेत सुरू आहे। नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून येत असून 51% जास्त मतदान झाल्याचं वृत्त आहे। वैभववाडीत 30% मतदान झालं आहे। या निवडणुकीची मतमोजणी उद्या होणार आहे। बिहार विधानसभा निवडणुकीच्या 4थ्या टप्प्यासाठी आज सकाळी कडेकोट बंदोबस्तात मतदानाला सुरुवात झाली। दुपारी 1 वाजेपर्यंत 45.94% मतदान झालं। गोपालगंज, सिवान, पश्चिम चंपारण्य, पूर्व चंपारण्य, शिवर, सीतामढ़ी आणि मुजफ्फरपूर या 7 जिल्ह्यातील 55 जागांसाठी 776 उमेदवार रिंगणात असून यामध्ये 57 महिलांचा समावेश आहे। नक्षलग्रस्त 4 मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत तर 8 मतदारसंघात 4 वाजेपर्यंत मतदान सुरू राहील। सुरक्षा दलाचे 1,20,000 जवान ठिकठिकाणी तैनात करण्यात आले आहेत। संवेदनशील भागात मतदारांनी मतदानासाठी बाहेर पडावं यासाठी सुरक्षा दलाकडून पथसंचलनही करण्यात आलं। दरम्यान मतदानाच्या 5व्या आणि अंतिम टप्प्यासाठी प्रचार शिगेला पोहोचला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 3 प्रचार सभा घेणार असून मुख्यमंत्री नितीश कुमार, राजद अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्याही जाहीर सभा होणार आहेत। येत्या 1 वर्षात 50,000 कोटी रुपयांचे महामार्ग प्रकल्प राबवले जातील अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली। बुलडाणा जिल्ह्यात खामगाव आणि नांदुरा शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचं भूमिपूजन काल त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। महामार्गाच्या दुतर्फा झाडं लावून राज्यात 50 लाख बेरोजगारांना रोजगार दिला जाईल असंही गडकरी म्हणाले। नांदुरा इथल्या उड्डाणपुलाचं भूमिपूजनही गडकरी यांच्या हस्ते झालं। ग्रामीण भागाच्या विकासासाठी दळणवळण सुविधा निर्माण होणं गरजेचं असून त्यासाठी रस्ते बांधणी केली जाईल असं गडकरी यावेळी म्हणाले। तसंच अकोल्यातल्या औद्योगिक वसाहतीमधल्या अप्पू पुतळ्याजवळ राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचं भूमिपूजनही गडकरी यांनी केलं। शेतमजूर, शेतकरी यांच्या हितासाठी शासन प्रयत्नशील असून त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करून तेलबियांची पिकं घ्यावीत असं गडकरी म्हणाले। युवकांनी रोपवाटिका निर्माण करून राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा झाडं लावण्याच्या कामात सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी यावेळी युवकांना केलं। राज्य सरकारला 1 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त काल जळगावमध्ये जाहीर सभेचं आयोजन केलं होतं। महसूल मंत्री एकनाथ खडसे आणि भाजपा प्रवक्ते माधव भंडारी या सभेला उपस्थित होते। राज्य सरकारनं या 1 वर्षाच्या कालावधीत चांगले निर्णय घेऊन बदल घडवायला सुरुवात केली आहे। राज्यातली संक्रमणावस्था दूर झाल्याचं खडसे यांनी यावेळी सांगितलं। या सभेत खडसे आणि भंडारी यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वाखाली राज्य सरकारनं गेल्या वर्षभरात सर्व घटकांसाठी हिताचे निर्णय घेतले, त्यामुळे राज्याचा वेगाने विकास होत आहे असा विश्वास गृहराज्यमंत्री तसंच अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी व्यक्त केला। राज्य सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त अहमदनगर इथं आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते। लोकहिताचे निर्णय लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीनं अधिकाऱ्यांनी गतिमान कार्यपद्धती अवलंबावी असं आवाहन शिंदे यांनी यावेळी केलं। सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त धुळ्याचे पालकमंत्री तसंच सहकार राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी काल पत्रकारांशी संवाद साधला। आघाडी सरकारनं कर्जाचा डोंगर उभा केला असताना तसंच नैसर्गिक संकटांच्या पार्श्वभूमीवर राज्यातलं युती सरकार जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करत असल्याचा दावा भुसे यांनी यावेळी केला। धुळे माहिती कार्यालयाच्या राज्य शासनाच्या कामगिरीसंदर्भात माहिती देणाऱ्या पुस्तिकेचं प्रकाशन यावेळी भुसे यांनी केलं। जलयुक्त शिवार योजनेत लोकसहभाग वाढावा आणि ती एक लोकचळवळ करण्याचं आवाहन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं।
बीड इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या काल बोलत होत्या। जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाच्या वतीनं तयार करण्यात आलेल्या नांदी जलक्रांतीची या चित्रमय प्रदर्शनाचं उद्घाटन त्यांनी केलं। बीड जिल्हा वाटचाल विकासाची आणि जलयुक्त शिवार अभियान या पुस्तिकेचं विमोचन त्यांनी केलं। जलयुक्त शिवार योजनेत जनतेनं 350 कोटी रुपये दिले ही सरकारबद्दलची विश्वासार्हता आहे असंही त्या म्हणाल्या। येत्या काळात लहान कामांना महत्त्व देऊन रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ही कामं करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। कोल्हापूर जिल्ह्यात तयार होणाऱ्या गुळाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ निर्माण व्हावी यासाठी हा गुळ नैसर्गिक आणि रसायन विरहित असणं आवश्यक आहे असं मत कोल्हापूर इथं आयोजित केलेल्या गुऱ्हाळघर चालकांच्या कार्यशाळेत मान्यवर कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केलं। अन्न आणि औषध प्रशासन आणि राज्य कृषी पणन मंडळ यांच्या वतीनं जिल्ह्यातल्या गुऱ्हाळधारकांसाठी ही कार्यशाळा घेण्यात आली। अन्न आणि औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त S.M. देशमुख, किरण शिराळकर, ऊस गुळ संशोधन केंद्राचे डॉक्टर S.M. नेवरकर यांनी गुळ उत्पादन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं। गुळाची बाजारपेठ विस्तारण्यासाठी कृषी पणन विभागाच्या वतीनं अंमलात आणलेल्या योजनांची माहिती या कार्यशाळेत देण्यात आली। गुऱ्हाळघरांचे ऑनलाईन परवाने नोंदणी याबाबतची माहितीही यावेळी देण्यात आली। प्रत्येक घटकाला शेतकरी आणि फिशरमन सोडून परवाना किंवा नोंदणी दाखला घेणे गरजेचं आहे। त्याने स्वच्छ, सुरक्षित व निर्भेळ अन्न उत्पादन करणं गरजेचं आहे आणि याकरिता त्याने परवाना किंवा नोंदणी दाखला घेणे हे कायद्याने बंधनकारक आहे। नैसर्गिक पद्धतीनं गुळ कसा तयार करावा याबाबत गडहिंग्लजचे प्रगतिशील शेतकरी अरुण देसाई यांनी कार्यशाळेत माहिती दिली। उस्मानाबाद जिल्ह्यात 3 वर्षांपासून दुष्काळाचं संकट असल्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी टँकर लावावे लागत होते। मात्र शासनाच्या पाणी साठवा गाव वाचवा या अभियानांतर्गत एकाच वेळी जिल्ह्यात लोकसहभाग आणि श्रमदानाद्वारे एका आठवड्यात 2655 बंधारे बांधून झाले। गेल्या वर्षी उस्मानाबाद जिल्ह्याच्या काही भागात चांगला पाऊस झाला। ओढ्यांमधून वाहून जाणारं पाणी अडवण्यासाठी पाटबंधारे विभागाने वनराई बंधारे बांधण्यासाठी पुढाकार घेतला। शासकीय अधिकारी, ग्रामस्थ आणि विद्यार्थी या सर्वांनी या बंधारे बांधण्याच्या कामासाठी श्रमदान केलं आणि जिल्ह्यातील प्रत्येक गावात एकाच दिवशी या कामाला सुरुवात झाली। वनराई बंधारे झाल्यामुळे 2-4 महिने पाणी थांबून राहतं। त्याचं पर्क्युलेशन होऊन 5-6 शेतकऱ्याला चांगला फरक पडला त्याचा। पहिल्या वर्षी एक झाल्यामुळं गेल्या वर्षी 2 बंधारे झाले। ह्या वर्षी पाऊस काळ थोडा कमी दिसल्यामुळे ही एकच बंधारा केलेला आहे। तरी चांगला फायदा शेतकऱ्याला या वनराई बंधाऱ्याचा होतोय। शासनाच्या निधीवर अवलंबून न राहता लोकसहभागातून हे बंधारे तयार करण्यात आले। त्यामुळे 300 कोटी लिटर पाणी अडवलं गेलं असून 1000 हेक्टर जमिनीला या पाण्याचा फायदा झाला आहे। बंधाऱ्याच्या आजूबाजूला असणाऱ्या बोअरवेल आणि विहिरींना त्यामुळे पाणी वाढलं आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळाला। पाणी अडवल्यामुळे बरेच असे बोर ह्या भागामध्ये 500-700 फुटाचे बोर आहेत। ते पूर्ण कोरडे असताना आज ह्या पाणी अडल्यामुळे ते बोर चांगल्या प्रकारे 2.5-3 इंच पाणी देत आहेत। इथल्या विहिरी कोरड्या पडलेल्या होत्या। त्या विहिरीला जवळजवळ आता ह्या कंडिशनला 10-12-15 फुटावर पाणी विहिरीचं वाढलेलं आहे। एकाच दिवसात 1213 बंधारे बांधून उस्मानाबाद विभागाने केलेल्या या विक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने घेतली। एवढे वनराई बंधारे एका दिवसात किंवा 8 दिवसात कुणी बांधलेले आहेत का? तर आम्हाला असं दिसून आलं की या राज्यामध्ये नाही तर देशातच एवढे बंधारे एका दिवसात किंवा 7 दिवसात असे कुणी बांधलेले नाहीत। प्रत्येक ठिकाणी शासन काम करेल याची वाट न पाहता लोकसहभागातून अनेक लोकोपयोगी कामं करता येऊ शकतात, हेच उस्मानाबाद जिल्ह्याने दाखवून दिलं आहे। बुद्धिमत्तेच्या बाबतीत आपला देश आघाडीवर असून त्याला तंत्रज्ञानाची जोड मिळाली पाहिजे, तसंच इथल्या व्यवस्थेनं त्यावर विश्वास दाखवला तर भारत सर्वोच्च राष्ट्र बनेल असा विश्वास ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केला। सांगली जिल्ह्यात इस्लामपूर इथल्या राजाराम बापू तंत्रज्ञान संस्थेच्या पदवीदान समारंभात ते काल बोलत होते। सुविद्य आणि समृद्ध भारत तयार झाला पाहिजे, त्यासाठी सर्वसमावेशकताची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली। माजी मंत्री जयंत पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते।
यावेळी 666 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. केंद्र आणि राज्य सरकारच्या श्रमिक विरोधी धोरणाविरोधात लढण्यासाठी कामगार, शेतकरी आणि शेतमजूर यांची एकजूट आवश्यक असल्याचं मत भारतीय ट्रेड युनियनचे महासचिव खासदार तपन सेन यांनी व्यक्त केलं. परभणीत काल भारतीय ट्रेड युनियन केंद्र, भारतीय किसान सभा आणि अखिल भारतीय शेतमजुरी युनियन या माकप प्रणित संघटनांच्या कार्यकर्त्यांसाठी श्रमिक परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कॉम्रेड विजय ढवळे, कॉम्रेड नरसय्या आडाम यांची या परिषदेला प्रमुख उपस्थिती होती. सरकारी धोरणांमुळे शेतकरी आणि एकूणच श्रमिक वर्ग कसा अडचणीत आला आहे या संदर्भात या परिषदेत चर्चा झाली. तसंच आगामी लढ्यासंदर्भात या परिषदेत निर्णय घेण्यात आले. त्यांना फार त्रास झाला, मोठी कथा आहे ती, पण समाजात मोठा मोठा डॉक्टर झाला, दुसरा इंजिनियर आहे. त्यांनी बाबा हयात असताना निर्णय घेतला. बाबांना त्यांनी आपल्या खोलीत जाऊन सांगितलं की बाबा म्हणाले की आता जसं तुमचा मुलगा म्हणजे मी या कामाला वाहून घेतलं आहे, तसं आता माझं पण MBBS होते आहे, मला सुद्धा माझ्या आईबाबाच्या कामात सहभागी व्हायची इच्छा आहे. जलतज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंह यांना काल औरंगाबादमध्ये अनंत भालेराव स्मृती पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. 25,000 रोख रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. अनंत भालेराव प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकरराव मुळे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्थानिक जलस्रोतांचं पुनर्निर्माण या विषयावर डॉक्टर राजेंद्र सिंह यांनी व्याख्यान दिलं. जगभरात जलसाक्षरतेची गरज असून पाण्याचा उपयोग जपून केला तरच पाणी पुरेल, अन्यथा पाण्यावरून तिसऱ्या महायुद्धाला सामोरं जावं लागेल अशी भीती त्यांनी यावेळी व्यक्त केली. मराठवाड्याचा भाग ऊसाच्या पिकासाठी अनुकूल नाही, त्यापेक्षा भाजीपाला आणि इतर पिकं घेतली तर त्याचा निश्चितच फायदा शेतकऱ्यांना होईल असं मत राजेंद्र सिंह यांनी यावेळी व्यक्त केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाच्या 40व्या एकांकिका महोत्सवाला कालपासून सुरुवात झाली. प्रसिद्ध नाटककार प्रकाश त्रिभुवन यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून याची सुरुवात झाली. त्यानंतर नदी प्यासी थी आणि तहान या 2 एकांकिका सादर करण्यात आल्या. 8 नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात 18 एकांकिका सादर होणार आहेत. विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागात होणाऱ्या या एकांकिकांचा लाभ रसिकांनी घ्यावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाने आतापर्यंत अनेक एकांकिका स्पर्धा गाजवल्या. नुकत्याच लोकांकिका स्पर्धेमध्ये विभागाच्या सर्व आजी माजी विद्यार्थ्यांनी फक्त विभागीय पातळीवरच नाही तर महाराष्ट्राच्या पातळीवर त्यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. लेखक, दिग्दर्शक असे रंगभूमीला आवश्यक असलेले सर्व कलाकार अशा मुशीतून तयार होतात. त्यामुळे हा एकांकिका, अशा प्रकारचा एकांकिका महोत्सव खूप महत्त्वपूर्ण ठरतो. शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित करण्यात येणाऱ्या औंध संगीत महोत्सवाला आज साताऱ्यात उत्साहात सुरुवात झाली. सातारा जिल्ह्यातल्या औंधसारख्या ग्रामीण भागात होणारा राज्यातला हा एकमेव संगीत महोत्सव आहे. या महोत्सवाच्या या अमृत महोत्सवी वर्षात 2 दिवसांची सांगीतिक मेजवानी रसिकांना मिळणार आहे. आज सकाळच्या सत्रात रामभाऊ पवार यांच्या गायनानं महोत्सवाला सुरुवात झाली. त्यानंतर प्रख्यात व्हायोलिन वादक कैलास पात्रा आणि मंजिरी केळकर यांच्या गायनानं उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं.
सुरक्षित बालपण, कायदे, जनजागृती आणि उपाययोजना या विषयावर रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, इंटरनॅशनल जस्टिस मिशन आणि प्रेरणा यांनी संयुक्तपणे ठाणे जिल्ह्यात भाईंदरजवळ उत्तन इथं बालहक्क कार्यशाळेचं आयोजन केलं आहे. बालहक्क कायद्यांमध्ये झालेल्या बदलांविषयी या क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना माहिती व्हावी यासाठी ही कार्यशाळा आहे. 2 दिवस चालणाऱ्या या कार्यशाळेत बालकांचं शोषण, नवे कायदे, हरवलेली बालकं, एड्सग्रस्त बालकं अशा विविध विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य आरोग्य उपक्रमाअंतर्गत आयोजित रोगनिदान शिबिरात हिंगोली जिल्ह्यात 235 बाल हृदयरुग्ण आढळले आहेत. या सर्व बालरुग्णांवर संजीव गांधी जीवनदायी योजनेतून शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर आकाश कुलकर्णी यांनी काल हिंगोली इथं दिली. बालरोग हृदय चिकित्सा आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिर काल हिंगोलीत पार पडलं. या शिबिरात परिसरातील बालकांची तपासणी करण्यात आली. ATP चॅलेंजर स्पर्धेचं विजेतेपद युकी भांबरीनं पटकावलं आहे. रशियाच्या येवगेनी दोनास्कोवर 6-2, 7-6 अशा सरळ सेटमध्ये त्यानं विजय मिळवला आणि जेतेपदावर शिक्कामोर्तब केलं. मान्यवरांच्या हस्ते युकी भांबरीला $7,200 आणि चषक देऊन गौरवण्यात आलं. पुण्यात बालेवाडीच्या टेनिस कोर्टवर गेल्या 4 दिवसांपासून ही स्पर्धा सुरू होती. महाराष्ट्र राज्य संघटना, पुणे जिल्हा टेनिस संघटना, क्रीडा युवक संचालनालय यांच्या वतीनं घेण्यात आलेल्या या स्पर्धेत देशविदेशातील खेळाडू सहभागी झाले होते. सिंगापूरमध्ये सुरू असलेल्या WTA टेनिस स्पर्धेचं विजेतेपद अव्वल मानांकित सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस जोडीनं पटकावलं. आज झालेल्या अंतिम सामन्यात सानिया मार्टिना या इंडो स्विस जोडीनं 8व्या मानांकित गार्बिन मुगुरुजा आणि कार्ला सुओरोज नवरो या स्पॅनिश जोडीचा 6-0, 6-3 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. सानिया मार्टिना या जोडीचं या मोसमातलं हे 9वं विजेतेपद आहे. गेल्या वर्षी कारा ब्लॅकच्या साथीनं सानिया मिर्झानं याच स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं होतं. हवामान. विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. येत्या 36 तासात दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असून उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कल्याण डोंबिवली महापालिकेत 25 तर कोल्हापूर महापालिकेसाठी 35% मतदान. राज्यात 3 नगरपालिका, 62 नगरपंचायती आणि 2154 ग्रामपंचायतींसाठी शांततेत मतदान सुरू. बिहार विधानसभा निवडणुकीच्या 4थ्या टप्प्यासाठी 55 जागांसाठी कडेकोट बंदोबस्तात आज मतदान. येत्या वर्षात 50,000 कोटी रुपयांचे राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प राबवणार नितीन गडकरी. आणि WTA टेनिस स्पर्धेचं विजेतेपद सानिया मार्टिना जोडीकडे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनीवर.